नमस्कार मित्रांनो, तर एक्सेमला अकाउंट ओपन कसं करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप इझी प्रोसेस आहे. 1 मिनिटमध्ये तुमचं एक्सेमला अकाउंट ओपन होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचं आहे. एक्सेमची जी लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्यावरती लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथूनच तुम्हाला अकाउंट ओपनिंग करायचे आहे. तर वर तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची आहे इंडिया. ईमेल ॲड्रेसमध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे आणि पासवर्ड पण तुम्हाला असा टाकायचा आहे जसं की फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कॅपिटल स्मॉल @1234 म्हणजेच नंबर सर्व आलं पाहिजे. तर ABCD @1234 हा पासवर्ड मी इथं सेट करणार आहे. तुम्ही तुमचं जे नेम आहे ते पण यूज करू शकता, पण त्यामध्ये @ आणि नंबर असं काही पण वेगळं आलं पाहिजे तरच एक्सेम पासवर्ड घेतो. आणि इथं हॅव अ पार्टनर कोडमध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल पार्टनर कोड तर टाकू शकता. DGQ3X नाही टाकला तरी चालते, डायरेक्ट रजिस्टर्ड केलं तरी अकाउंट जे आहे माझ्या अंडर येते. तुम्हाला जर पार्टनर कोड यूज करायचा असेल तर तरी तुम्ही पार्टनर कोड DGQ3X टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हे पेज येणार आहे, प्लीज चेक युअर ईमेल. आणि हे पेज आल्यानंतर तुम्हाला आपल्या ईमेलला यायचं आहे आणि ईमेलवर तुम्हाला असा मेल येणार आहे व्हेरीफाय ईमेलचा. या व्हेरीफाय ईमेलवरून आपल्याला क्लिक करून अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे. तर व्हेरीफाय ईमेलवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ईमेलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होणार आहे आणि कंप्लेटवर क्लिक करायचं आहे अकाउंट व्हेरीफाय करण्यासाठी. सर्वात आधी तुम्हाला तुमचा नंबर व्हेरीफाय करावा लागेल. मी ऑलरेडी नंबर व्हेरीफाय केलेला आहे. नंबर व्हेरीफाय करण्यासाठी तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे. एक OTP येणार आहे मोबाईल नंबरवर, तो टाकल्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय होणार आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे ज्यात तुम्हाला बेसिक डिटेल तुम्हाला फिलअप करायची आहे, जशी तुमच्या आधार कार्डवर आहे सेम तशी. इथं फर्स्ट नेम आपलं, सेकंड नेम तुमचं जे आहे ते वडिलांचं नाव किंवा हस्बंडचं नाव असू शकते, आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम, हे तिन्ही इथं फिलअप करायचे आहेत. आणि तुमची डेट ऑफ बर्थ पण सिलेक्ट करायची आहे. जे आधार कार्डवर आहे ते सेम टाकलं तरच जे आहे आपलं अकाउंट व्हेरीफाय होते. मी इथं कोणतं पण टाकलेलं आहे कारण की माझं ऑलरेडी दुसरं अकाउंट आहे. मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस टाकण्याचा, तुमचा जो जसा जसा आधार कार्डवर ॲड्रेस आहे सेम तसा ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे. मी एज्युकेशनल पर्पजसाठी कोणता पण इथं ॲड्रेस टाकणार आहे. जसं संभाजीनगर मी सिलेक्ट केलं. ट्रेस नंबर पण ऑटोमॅटिकली आला. ट्रेस नंबर आणि पोस्टल कोड एकच असते, सेम दोन्ही पण एकच यूज करायचे आहेत. आणि समोर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर लेट्स ॲड युअर इन्व्हेस्टर डिटेल्स, तर नो केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथं मी नो करणार आहे आणि कंटिन्यू पुन्हा करायचं आपल्याला. कंटिन्यू केल्यानंतर इथं येणार आहे व्हेरिफिकेशनसाठी स्टार्ट करायला लावून, तर इथं व्हेरिफिकेशन स्टार्ट करायचं आहे आपल्याला. तर व्हेरिफिकेशनसाठी असं पेज ओपन होणार आहे. स्टार्टवर क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला आधार कार्डने व्हेरीफाय करायचं असलं तर आयडेंटिटी कार्डवर क्लिक करून आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. कंटिन्यू ऑन द दिस डिव्हाइस म्हणजेच तुम्ही डायरेक्ट मोबाईलने स्कॅन करू शकता आधार कार्ड. आणि अपलोड फाईल म्हणजे तुमच्याजवळ जर फाईल असेल, फोटो काढलेला असेल, तो तुम्ही डायरेक्ट अपलोड फाईलवर क्लिक करून अपलोड करू शकता. तर इथं आपल्याला अपलोड फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डचा आपला फ्रंट पेज आणि बॅक पेज दोन्ही अपलोड करायचे आहे. फ्रंट पेजवरती फ्रंट साईडचा पेज अपलोड करायचा आहे आणि अपलोड बॅकला बॅक साईडचा करायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे 2-3 घंट्यात एक्सेमचं अकाउंट व्हेरीफाय होऊन जाणार आहे. आणि अकाउंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला एक्सेम ॲप हे ॲप स्टोअरवरून मी डाउनलोड करत आहे, म्हणजेच ॲपल मोबाईलमध्ये. तर हे ॲप तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्याजवळ जर अँड्रॉईड मोबाईल असेल तर XM360 नावानं येते अँड्रॉईड मोबाईलमध्ये, तुम्ही ते ॲप यूज करू शकता. तिथं तुम्हाला पासवर्ड आणि ईमेल ID टाकून लॉग इन करायचं आहे आणि डिपॉझिटची प्रोसेस मी नेक्स्ट व्हिडिओला सांगितलेली आहे.